हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे. 426.55 कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजनेसंदर्भातील कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल. महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महायुती सरकार कटिबद्ध. नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 6व्या हप्त्याचे वितरण सुरू. शेतकऱ्यांना दिलासा. सध्या जर विचार केला तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल 2169 कोटी रुपयांचा निधी आता वितरित. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील बातमी, सरकार लवकरात लवकर 2100 रुपये देणार. सध्या जर विचार केला तर आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. आता हप्त्यामध्ये लवकरच वाढून 2100 रुपयांचा हप्ता आता मिळण्याची शक्यता आहे. मोठी बातमी, 2,2500 कोटींचा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली ग्वाही. सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि खुशखबर देखील समोर येत आहे. आता 2,2500 कोटी रुपयांचा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली आहे. त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप होणार आहे, सविस्तर पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे. त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. शेतकरी कर्जमुक्ती अभियान राबवून सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडणार. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी कर्जमुक्ती अभियान राबवून सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडणार अशी माहिती उल्हास गिराम यांनी दिली असून कर्जमाफीची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा. सध्या जर पाहायला गेलं तर आता विविध विकास कामांचा आढावा घेतला असून विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची देखील अजित पवार यांनी ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2,20,00,000 रुपयांची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती. कांदा निर्यात शुल्क रद्द करूनही कांद्याच्या भावामध्ये घसरण. किमान 2,000 रुपयांचा भाव तरी द्या, शेतकऱ्यांची मागणी. सध्या जर पाहायला गेलं तर आता दरामध्ये घसरण. पीक विम्यासंदर्भातील मोठी बातमी, एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून 616 कोटी रुपयांच्या आसपास रक्कम देण्यामध्ये आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारणतः 250 कोटी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बीड, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत. शेतकरी कर्जमाफीसाठी मनसे उतरणार मैदानामध्ये. दिनकर पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलनाचा इशारा. जूनपासून खरीपामध्ये एआयचा वापर. केंद्राच्या सहकार्यामधून राज्यामध्ये देशातील पहिला प्रयोग. महत्त्वाची बातमी, 3,500 शेतकऱ्यांचे केवायसी अभावी 2 कोटी रुपयांचे अनुदान धुळकात. शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान. सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असली तरी आता ई केवायसी अभावी अनेक शेतकरी वंचित आहेत. सद्यस्थितीला आता वैजापूर तालुक्यातील 3,500 शेतकऱ्यांचे 2 कोटी रुपयांचे अनुदान हे पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना केवायसीचे आव्हान. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मानले आमदार छगन भुजबळांचे आभार. निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी छगन भुजबळ यांनी केली होती मागणी. सध्या जर पाहायला गेलं तर आता निर्यात शुल्क हटवल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे. पीक विम्यासंदर्भातील मोठी बातमी, सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये आता परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासाठी अधिसूचना काढण्यामध्ये आली होती. त्यामुळे आता या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. त्याचबरोबर जालना आणि लातूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून तेथील शेतकरीही प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र असून आता परभणी, हिंगोली, नांदेड त्याचबरोबर जालना आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची देखील यादी आपण पाहणार आहोत. त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा समावेश असू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भीक घालू नका. सध्या जर पाहायला गेलं तर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला भीक घालू नका. अमेरिकेच्या शेती संबंधीच्या धोरणाविरुद्ध केंद्राने ठोस भूमिका घेण्याचे देखील अभ्यासकांचे आव्हान. 15 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे द्या. कॉर्पोरेटर कंपन्यांच्या कार्यालयामध्ये घुसून पैसा वसूल करण्याचा राजू शेट्टी यांनी दिला आहे राज्य सरकारला इशारा. सध्या पाहायला गेलं तर
शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा करू अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी दिली होती। मात्र अजूनही अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्यामुळे आता 15 दिवसाच्या आत पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करा, अन्यथा कॉर्पोरेटर कंपन्यांच्या कार्यालयामध्ये घुसून पैसा वसूल करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे। त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे। कर्जमाफी शेतमालाला भाव दिला नाही, महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्याचा इशारा, 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांची आश्वासने पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी। आंबा काजू क्षेत्राची विमा कंपनीकडून सर्वेक्षण सुरू, सध्या जर पाहायला गेलं तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आंबा काजू क्षेत्रांचे पीक विमा कंपनीकडून सर्वेक्षण सुरू असून आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची देखील शक्यता आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। पीक विम्यासंदर्भातील मोठी बातमी, सध्या जर पाहायला गेलं तर आता आपण प्रत्येक जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भातील अपडेट पाहत आहोत। त्याचनुसार आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। पीक विम्याची आता 190 कोटी रुपयांची भरपाई बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। जिल्ह्यातील 1,83,000 शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ होणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे। 1,83,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता थेट 190 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा, हर्षवर्धन सपकाळ यांचे राज्य सरकारला आव्हान। सध्या जर पाहायला गेलं तर आता पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असे आव्हान सध्या हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कधी, शेतकरी संघटनेच्या बैठकीमध्ये सरकारला प्रश्न। सध्या जर पाहायला गेलं तर आता निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची सध्या मागणी करण्यामध्ये येत आहे। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेमधून 57 शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार 1 कोटी 14 लाख रुपयांची मदत, मालेगाव तालुक्यातील वारसांना मिळणार प्रत्येकी 2 लाख रुपये, शेतकऱ्यांना दिलासा। सोयाबीन कापसाला पहिल्यांदाच चमक, 80% शेतकऱ्यांजवळ साठवणुकीतील शेतमाल नाही, दरवाढीचाही फायदा नाही व्यापाऱ्यांना। सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनचे दर वर्षभरामध्ये 3,900 रुपये क्विंटलवर स्थिरवले होते, मात्र आता सोयाबीनच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळत आहे। सद्यस्थितीला आता सोयाबीनला 4,400 रुपये प्रति क्विंटलचा दर हा मिळत आहे। उन्हाळी पिकांवर अवकाळीचे सावट, 2 दिवस येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज, ढगांनी झाकला सूर्य। सध्या जर पाहायला गेलं तर आता उन्हाळी पिकांवर अवकाळीचे सावट असून राज्यामध्ये 2 दिवस येलो अलर्ट देण्यामध्ये आलेला आहे। हवामान खात्याचा हा अंदाज असून सद्यस्थितीला आता सतर्कतेचा देखील इशारा आहे। मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पैसे होणार जमा, तब्बल 363 कोटी रुपयांचा निधी नाशिक जिल्ह्यासाठी मंजूर। सध्या जर पाहायला गेलं तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। त्याचबरोबर आता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची आणि नुकसान भरपाईची अपडेट आपण पुढे पाहूयात। सध्या जर पाहायला गेलं तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने तब्बल 363 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला होता। त्यानुसार हा निधी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पीएम आवास योजनेमधून उभारणार 20 लाख घरे, ग्रामविकास मंत्री गोरे यांनी दिली माहिती। सध्या जर पाहायला गेलं तर आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये 20 लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट दिले आहे। त्यानुसार आता पीएम आवास योजनेमधून राज्यामध्ये तब्बल 20 लाख घरे उभारण्यामध्ये येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गोरे यांनी दिली आहे। कर्जमाफीवरून शेतकऱ्यांचा सरकारने विश्वासघात केला, किसान सभेची राज्य सरकारवर जोरदार टीका, तर अजित पवार यांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांची नाराजी। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारवर जोरदार टीका होत असल्याचे चित्र आहे। प्रतिथेंब अधिक पीक योजनेमधून सूक्ष्म सिंचनासाठी 152 कोटींचा निधी होणार वितरित। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। प्रतिथेंब अधिक पीक योजनेमधून सूक्ष्म सिंचनासाठी आता 152 कोटी रुपयांचा निधी हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे।
खानदेशातील बाजारामध्ये मका दर हमीभावापेक्षा कमी. सध्या जर पाहायला गेलं तर आता खानदेशामध्ये मक्याचे भाव हमीभावापेक्षा कमी पाहायला मिळत आहेत. सध्या जर विचार केला तर आता मक्याची आवक सध्या वाढत जात असल्याचे चित्र आहे. घराघरामध्ये पोहोचणार अद्ययावत हवामान अंदाज. IMDचा रोडमॅप व्हिजन 2047 प्रसिद्ध. 2.5 लाख ग्रामपंचायतीमध्ये बसवण्यामध्ये येणार आहे स्वयंचलित हवामान केंद्रे. सध्या जर पाहायला गेलं तर आता IMDचा रोडमॅप व्हिजन 2047 प्रसिद्ध. यंदा दरवर्षीपेक्षा उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणामध्ये. मार्च पासूनच सूर्य कोपल्यामुळे पुढील 2 महिन्यामध्ये उष्णतेमध्ये वाढ होण्याचा देखील IMDचा आहे अंदाज. सध्या जर पाहायला गेलं तर आता उष्णतेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. PM किसानची लिंक डाउनलोड न करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान. लिंक क्लिक करताच अकाउंटवरील रक्कम होत आहे गायब. तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.